नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, फायनली जे आर-टी ॲडमिशन 2026-27साठी ऑनलाईन अर्जासाठी डेट या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि यामध्ये अजून या वर्षीच्या आर-टीच्या ॲडमिशनमध्ये काही नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे, जे की सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर-टी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची ही अपडेट या ठिकाणी बघू शकता. शैक्षणिक वर्ष 2026-27 वर्षासाठी जे आहेत तर आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 17 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान राहणार आहे. म्हणजे उद्यापासून या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मसाठी सुरुवात होणार आहे आणि हे आर-टीचे फॉर्म जे आहेत तुम्हाला आर-टीचे ऑफिशियल पोर्टल जे आहेत, वेबसाईट जे आहेत त्यावरती तुम्हाला भरता येणार आहे. परंतु यामध्ये जे आहेत एक नवीन अपडेट या ठिकाणी केलेली ह्या वर्षीमध्ये की निवासस्थानापासून जे आहेत 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळाच निवडता येणार आहे. म्हणजे पालकांना या ठिकाणी जे आहे ऑनलाईन शाळा निवडताना जे आहेत 1 किलोमीटरपर्यंतच जे शाळा वगैरे आहेत तुमच्या घराजवळून तर ते तुम्हाला निवडता येणार आहे. कारण या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला एक गुगल मॅपचा एक पॉईंट दिला जातो, तो तुमच्या घरावर त्या ठिकाणी सेट करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला त्या लोकेशनपासून तुमच्या जवळच्या ज्या काही 10 शाळा आहे तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. परंतु या ठिकाणी 10 शाळा जर तुमच्या लोकेशनपासून जवळ वगैरे नसेल तर तुम्हाला जवळपास 3 किलोमीटरच्या आतल्या शाळाही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत जे आहेत तर ते शाळा ज्या आहेत तुम्ही दूरचीसुद्धा टाकू शकत होते. 10 किलोमीटरपर्यंतच्या शाळा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी टाकू शकत होते. परंतु आता तसं नाही. यावर्षी नवीन अपडेट या ठिकाणी केलं गेलं आहे की तुम्हाला फक्त 1 किलोमीटरच्या आतल्या आणि फक्त मॅक्झिमम जास्तीत जास्त 10 शाळा या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे. अशा पद्धतीनं नवीन अपडेट या ठिकाणी यावर्षीचं यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आणि त्यानुसार आता 17 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मला सुरुवात होणार आहे. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथे जाऊनही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवू शकता. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.